गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू HDK व्लॉग्स। तो मैंने खुद से सवाल किया था कल कि मैं कंटिन्यू डेली व्लॉग्स डालूंगा, मतलब 30 डेज़ मैं चैलेंज रखूंगा खुद के लिए कि व्लॉग्स डालूं करके। 30 डेज़ में मेरा जो रिज़ल्ट आ जाएगा वो मैं करूंगा। तो मैं अभी फ्रेश वेश हो रहा हूँ, ब्रश वश कर रहा हूँ फटाफट, क्योंकि मेरी आत्या की तबीयत हो चुकी है ख़राब कल शाम से। तो आत्या को लेके जाना था हॉस्पिटल, और इसलिए मैं फटाफट फ्रेश हो रहा हूँ। मुझे पता नहीं ये व्लॉगिंग, शॉर्ट व्लॉगिंग, मिनी व्लॉगिंग जो भी करते हैं, आई डोंट नो मुझे कैसा मतलब आपको लगेगा। सो आपको जैसा भी लगे सपोर्ट करना। तो मैं फटाफट से फ्रेश हो चुका हूँ, मैं पोंछ वोछ लूँगा अभी, क्योंकि आत्या को लेके जाना है हॉस्पिटल हमें, क्योंकि कल शाम से बहुत तबीयत खराब थी। मेरी बहन भांडे वांडे घासत आहे। मराठी हिंदी ब्लॉग येणार, तर थोडा सपोर्ट करू मुझे, और कुछ नहीं। 3-4 दिवस झाले आपली गाडी नाही आली, चंद्रपूरच्या शोरूम मध्ये टाकून आहे. आवता बाई कसं वाटतंय सांग, इकडे पाय कसं वाटतंय सांग. हे बढिया. मग खोकल्यात काऊन आहे सकाळपासून? मी आता रिक्षाच्या दुकानात चाललो, गाडी पाहून येतो, भेटेल तर ठीक आहे, नाही तर पैदल घेऊन जाऊ. भेटू आपण, मी फ्रेश होतो आता. घरी बहुत प्रॉब्लेम चालू राहते आमच्या. कधी एक चांगलं होत राहिलं ना, दुसरी प्रॉब्लेम रेडी. आता बघा, घर बनवत आहे तिकडे गावाकडे, तर आत्याची तब्येत खराब झाली. अजून माझ्या पेपरचा टाईम आला, पेपर फीस भरली. ये एनी टाईम चालू होता माझ्या घरी. गाडी खराब होणार पुन्हा आपली, एक पुन्हा प्रॉब्लेम. 5 ते 10 हजार गाडीलेच लागल. आणि करता धरता माझा बाप एक राजा माणूस उभा आहे. मला एक माझा प्लॅटफॉर्म भेटला, त्याच्यावरती उभं व्हायचं आहे. पण आता घर बनत आहे, तर डॅडी म्हणता है पैसा नहीं मिलेगा तेरे को. तो मैंने जुगाड़ कर लिया इधर उधर से. ट्राय करल मी, काय होणार तर. आय डोंट नो ब्लॉग कसा होणार, काय होणार. मी काही हे नाही केलं, पण आजपासून डेली ब्लॉगचा मी प्रयत्न करता. मग ब्लॉग शॉर्ट असो की लॉंग असो, बट डेली ब्लॉग ट्राय करू. आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही रिझल्ट मला सांगा यूट्यूब बस. सो ट्राय करता मी एक महिना, म्हणजे चॅलेंज माझ्या लाईफमध्ये काय चेंजेस होते 1 महिन्यात डेली ब्लॉग टाकून यूट्यूबवरती. सो तुम्ही सपोर्ट करा आणि कंटिन्यू ब्लॉग पहा. आता गाडी मागायला चाललो रिक्षांकडे. सो गाडी भेटली तर ठीक आहे, नाही तर आत्याला पायदळ घेऊन जाऊ. गल्ल्या मला जा लागते शॉर्टकट बघून. आता थोड्या दूर तर पोचलो, जस्ट थोडंसंच बाकी आहे. करून टाकू मॅनेज. आधी पण पायदळ फिरतच होतो, आता पण फिरू. बघा, बस 5 मिनिट. एवढा वेळ लागते का बे आले? पण दे गाडी. तो म्हणे ते परवा, त्याच्याकडे पार्टच नव्हते गणेशाचा. फिरायला चाललो जाऊन येतो नाही, बंद आहे. तेच 2 व्हीलर घेऊन यायचं. 2 व्हीलर घेऊन यायला चालू शोरूम मध्ये. आता जाऊ ना फिरायला. चला ना मग, चला कॅन घेऊन, चला लवकर चला. डेली ब्लॉग करायचा तर पैसा ही पैसा. 1 महिना वीडियो निकाल
दीक्षांची गाडी घेऊन तर आलो मी आता. आत्या थोडं गेली बाहेर, तर जाऊ आता. गाडी आणली मी. बहुत टेन्शन आहे लाईफमध्ये, बहुत स्ट्रगल तर एवढा आहे बहुतच. कोणाला काही सांगायचं नाही, काही नाही. स्वतः मॅनेज करा लागते, स्वतः डिफेंड करा लागते सर्व प्रॉब्लेम्स. सर्वाला सांगून काही अर्थ नाही. बघू 1 महिना रिझल्ट यूट्यूबवरती काय होते तर. मी आणि पप्पा, आत्या आम्ही पोचलो हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलच्या बाहेरच आत्या उलट्या करायला लागली होती, कारण आत्याला जेवण वगैरे थोडं जमलं नसेल. तर डॉक्टरनी चेकअप वगैरे केलं, गोळ्या वगैरे दिल्या, सांगितलं काय काय कसं कसं घ्यायचं. तर आम्ही सर्व चेकिंग करून घेतलं आणि आत्या थोड्या वेळ आराम करत होती. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्सला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, टेक केअर.